जगद्गुरु संत तुकोबा यांची पालखी सध्या लोणी काळभोरमध्ये पोहोचत आहे आणि या ठिकाणी गावकऱ्याकडनं आणि प्रशासनाकडनं आपण पाहू शकतो या ठिकाणी एक कशी सुविधा केली आहे। या ठिकाणी वारकरी देखील मध्ये आलेले आहेत आणि याच ठिकाणी जी पालखी आहे तुकोबा यांची या ठिकाणी ठेवली जाणार आहे। लोणी काळभोर परिसरातील आणि या पंचक्रोशीतील लोक यासाठी इथे दर्शनासाठी येतील आणि याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे। या ठिकाणी या प्रशासनातील एक जिल्हा अधिकारी आहेत त्या तहसीलदार आहेत या ठिकाणी आहेत आणि कशा पद्धतीने तयारी झाली आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मॅडम काय सांगाल कशा पद्धतीने तुकोबा यांच्या स्वागताची आणि निवासस्थानाची जी आज पालखी मुक्कामी आहे कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? खरं तर कदमवाक वस्ती आणि लोणी काळभोर ग्रामपंचायतीनं अतिशय सुंदर पद्धतीनं सगळ्या ग्रामस्थांनी मिळून तुकोबांच्या आगमनाची आणि आलेल्या सगळ्या वारकऱ्यांच्या स्वागताची तयारी केलेली आहे। प्रशासनातर्फे ग्रामविकास विभागातर्फे ह्या अख्ख्या पालखी तळाचं जर्मन हँगर असतील, शौचालय असतील, शॉवर असतील, या सगळ्या गोष्टी वारकऱ्यांना त्रास होऊ नये, पाऊस पडलास तर चिखल होऊ नये याच्यासाठी खडी अशा अनेक चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत। आणि खरंच सगळे गावकरी सुद्धा आणि प्रशासकीय सगळ्या यंत्रणा, आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, या सगळ्या यंत्रणा, महसूल यंत्रणा असेल, सगळेजण याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात। या तहसीलदार मॅडम यांनी या पद्धतीने सांगितलं की प्रशासन पूर्णतः या ठिकाणी पूर्णतः तयारी केली आहे प्रशासनाने आणि या ठिकाणी ज्या ग्रामविकास खाता असेल किंवा मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून मंडप देखील लावण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी जे प्रमुख महाराष्ट्र दिंडी आहे आणि जे प्रमुख त्या दिंडीतले पदाधिकारी असतील किंवा ते वारकरी असतील या ठिकाणी आता हे दाखल झाले होते आणि काही मिनिटांमध्ये तुकोबा यांची पालखी या ठिकाणी दाखल होईल। आपण पाहू शकतो समोर या ठिकाणी तुकोबा यांची पालखी आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते। या ठिकाणी लाखोचा जनसागर आणि जे लोणी काळभोर मधील जे नागरिक असतील किंवा जे भाविक भक्त असतील या संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आणि या पालखीच्या दर्शनासाठी आता या ठिकाणी नागरिकांकडनं गर्दी केली जाते। या ठिकाणी प्रशासनाकडनं मोठी आणि जय्यत तयारी वारकऱ्यांना मोठी तयारी केली पाहायला मिळते आणि या ठिकाणी संत तुकोबा यांची पालखी आता या मंडपामध्ये दाखल झालेली आहे। पुणे।